जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये चांगल्या टोमॅटोला म्हणजे शेतकरी ज्या पद्धतीनं चांगली प्रतवारी आणतात त्याला बाजारभाव चांगला मिळतो। शेतकऱ्याचं 22 किलोचं क्रेट असतं, परंतु व्यापाऱ्यांनी त्यावेळेस कागद लावून व्यवस्थित भरून साधारण 25 ते 27 किलोचं क्रेट असतं। शेतकरी बांधवांनो आपला माल निवडून आणा, चांगल्या प्रतीचा माल आणा जेणेकरून बाजारभाव चांगला मिळेल। 3 ऑगस्ट 2025 रोजी टोमॅटोला साधारण 800, 900 ते 1000 रुपयेपर्यंतचा बाजारभाव मिळाला आहे। अर्थात 1000 रुपये एखादं चांगलं वक्कल गेलेलं आहे। प्रत्यक्षात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये चांगल्या टोमॅटोला म्हणजे शेतकरी ज्या पद्धतीनं चांगली प्रतवारी आणतात त्याला बाजारभाव चांगला मिळतो। शेतकऱ्याचं 22 किलोचं क्रेट असतं, परंतु व्यापाऱ्यांनी त्यावेळेस कागद लावून व्यवस्थित भरून साधारण 25 ते 27 किलोचं क्रेट असतं। शेतकरी बांधवांनो आपला माल निवडून आणा, चांगल्या प्रतीचा माल आणा जेणेकरून बाजारभाव चांगला मिळेल। 3 ऑगस्ट 2025 रोजी टोमॅटोला साधारण 800, 900 ते 1000 रुपयेपर्यंतचा बाजारभाव मिळाला आहे। अर्थात 1000 रुपये एखादं चांगलं वक्कल गेलेलं आहे। 3 ऑगस्ट 2025 रोजी टोमॅटोला बाजारभाव काय मिळाला आपण जरा जाणून घेऊया। आपल्यासोबत व्यापारी आहेत। सर नमस्कार। नमस्कार। आज 3 ऑगस्ट 2025 काय टोमॅटोला बाजारभाव काय आहे आपण सुरुवात करू मेघदूत पासून। मेघदूतचे बाजार 900 ते 950। आर्यमान 800 ते 900। साऊ आम्ही नाही घेतला आज, पण तरी 8-8.5 रुपये। 62, 42, 62, 400-500 रुपये। इतर कुठल्या व्हरायटीज नाही एवढे सोडून नाही व्हरायटी। काय शेतकरी बांधवांना काय आव्हान? माल निवड करून आणायची, बाकी काय निवड करून आणायची। बाजारभाव वाढतील काही एवढंच येत नाही आता, काही काहींचा कमी येतो। जाळी सेरी यायला पाहिजे, लोक काय करतात 1.5 किलोची जाळी पकडतात आणि 21, 21.5 किलोच माल आणतात जाळीचे। बाजारभाव हेच राहतील का वाढतील? बाजार या हिशोबात चालते, ह्याच हिशोबात चालतील। 700 ते 900। आपण पाहतोय ऑगस्ट महिन्यामध्ये टोमॅटोला बाजारभाव साधारण 800, 900, 1000 रुपयापर्यंतचे आहेत आणि नारायणगावचं मार्केट खरोखरच शेतकरी, व्यापारी, आडतदार यांचंही काम चांगलं राहिलेलं आहे। शेतकऱ्याचीच मुलं ही आडतदार असल्यामुळे शेतकऱ्याच्या टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा असा त्यांचा प्रयत्न नेहमी असतो आणि चांगल्या प्रतीचा माल शेतकरी या ठिकाणी विक्रीला आणत असल्यामुळे बाजारभाव देखील चांगला मिळतो। या ठिकाणचे आडतदार हे सुद्धा शेतकऱ्याचेच पुत्र असल्यामुळे त्यांचा सुद्धा प्रयत्न असतो टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळावा। आपल्यासोबत बनकर आडतदार आहेत। हो नमस्कार। आज 3 ऑगस्ट 2025 टोमॅटोला काय बाजारभाव मिळाला सुरुवात करू आर्यमान पासून। आर्यमानची माल चांगल्या प्रतीचे माल भेटलेत 800 रुपयापासून 950 रुपये, 950 रुपये। मेघदूतचे माल 900, 950 रुपये घेतलेले। बाकी 62, 42 ची एकूण वकलं होती चांगली, तेवढी 950, 600 रुपये गेलेली। साऊचे माल 500 रुपयापासून 800, 900 रुपयापर्यंत त्याच्या क्वालिटीनुसार। 62, 42, 62, 42 ची 2 वकलं भेटली। एक बारामती साईडचं होतं ते गेलं 650 रुपये आणि एक आपल्या पट्ट्याचं होतं ते गेलं काहीतरी 550 रुपये। नवीन व्हरायटी काय चालू होते? नवीन व्हरायटी अजून तर नाही मार्केटमध्ये, याच व्हरायटी चालू होती। काय शेतकरी बांधवांसाठी काय आव्हान? काही नाही, मालाच्या प्रतवारीनुसार माल व्यवस्थित विका। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 3 ऑगस्ट 2025 रोजी नेहमीप्रमाणे टोमॅटोची आवक साधारण 20 ते 25,000 क्रेटची झाली। बाजारभाव मेघदूत आणि आर्यमानला चांगला मिळतोय। मेघदूतला साधारण 800 ते 1000 रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे। त्याच्याच पाठोपाठ आर्यमानला देखील बाजारभाव चांगला आहे। साऊचे सुद्धा बाजारभाव चांगले आहेत। 62, 42 व्हरायटीचे टोमॅटो सध्या मात्र मार्केटमध्ये फारसे दिसत नाही। शेतकरी बांधवांनो बाजारभाव चांगला मिळतोय। मालाची प्रतवारी चांगली करून आणा आणि मार्केट कमिटीमध्ये एखाद्या आडतदाराकडनं, व्यापाऱ्याकडून जर तुम्हाला काही त्रास झाला किंवा बाजारभाव ठरला एक प्रत्यक्षात दिला एक असं काही वाटलं तर बाजूला मार्केट कमिटीचं कार्यालय आहे। शेतकरी बांधवांनो हे सगळे आडतदार आपलीच माणसं आहेत, त्यांना देखील सहकार्य करा आणि आडतदार व्यापाऱ्यांना पण विनंती आहे, शेतकरी बांधव अतिशय तळहाताच्या फोडाप्रमाणे टोमॅटो पिकाला जपत असतो, त्यांच्या टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळून द्या। जर शेतकरी जागला तर बाकीच्यांचं अर्थकारण पुढे चालू शकतं। या सगळ्यांनी एकत्रितपणे पुढे जायला हवं। त्याचबरोबर बाजार समितीचं कामकाज देखील चांगलं राहिलेलं आहे। सभापती संजय काळे, त्यांचे संचालक मंडळ, त्याचबरोबर या ठिकाणचे उपसचिव शरद धोंगडे, त्यांचे सहकारी सकाळपासून चांगलं नियोजन करत असतात। असंच चांगलं नियोजन सुरू ठेवा। नारायणगावची टोमॅटो मार्केट आता इंटरनॅशनल मार्केट झालेली आहे। या ठिकाणी राज्यातून विविध ठिकाणाहून व्यापारी इथे येत असतात। व्यापारी, आडतदार, शेतकरी सगळ्यांनी चांगल्या प्रकारे नियोजन सुरू ठेवलेलं आहे। हे नियोजन असंच चांगलं ठेवा का जेणेकरून नारायणगावचं नाव देशामध्ये असंच गाजत राहील। सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव। भाऊ नमस्कार। आज 3 ऑगस्ट 2025 टोमॅटोला काय बाजारभाव मिळाला?
आज सरासरी जुने माल 500 पासून 700 पर्यंत, नवीन माल 900 ते 1100 पर्यंत बाजार झालेले आहेत. सध्याचे बाजारभाव पाहता यंदाचं सीझन मे महिन्यामध्ये पडलेला पाऊस काय कसं अर्थकारण? सर ह्या वर्षीचं जर शेतकऱ्यांच्या बाजूने सांगायचं झालं तर शेतकऱ्यांच्या बाजूने समाधानकारक बाजार आहे, पण समाधानकारक वातावरणाने साथ न दिल्यामुळं खूप काही नुकसानीत आलेलं आहे. म्हणजे जे ॲव्हरेज दरवर्षी शेतकऱ्यांचं जे काही टनेजचं किंवा कॅरेटचं पडतं ते 50% पण यावर्षी अचीव झालेलं नाही आहे. त्यामुळं बाजार हे दिसतात पण तशा पद्धतीने आपलं उत्पन्न किंवा खर्च वसूल झालेला नाहीये किंवा खर्च वजा होता हातात उत्पन्न राहिलेलं नाही असं मला वाटतं. आपली लागवड किती एकर आहे? माझी लागवड 5.5 एकर. कुठली व्हरायटी? मी आर्यमान व्हरायटी लावलेली. आर्यमानला काय सध्याचे रेट? आजचे रेट आता आमचे माल जुने झाल्या कारणाने आज मी दिले 700 रुपयांनी दिले. मेघदूतला बाजारभाव काय? मेघदूत हा नवा माल आहे, खूप चांगले माल आहेत क्वालिटीचे. ते सरासरी 900 पासून तर 1100 पर्यंत आजचे बाजार झालेले आहेत. कधी कधी 1200 पर्यंत पण गेले होते. तर 700 पासून पण काही शेतकऱ्यांनी म्हणजे जशी कलरवर पण मालाचं डिपेंडन्सी आहे, त्यांनी कमी कलरचा माल तोडलाय तो 700-800 पर्यंत पण गेलेला आहे. साऊला काय बाजारभाव? साऊ बद्दल मला अपडेट नाही कारण आमच्या परिसरातून साऊ 62-42 पर आता डब्यात गेलं सर. म्हणजे घेऊ का नको घेऊ असं व्यापाऱ्यांचं पण म्हणजे पाणी सोडते ते पावसामुळे त्याचं. आपलं नाव काय आणि गाव कुठलं? माझं नाव दीपक मुरलीधर उकिरडे, राहणार डिंगोरे, बनकर फाटा. नारायणगावच्या मार्केटला काय सूचना? नाही सध्या सूचना नाही, व्यवस्थित कारभार चाललाय, व्यापारी चांगले, आडतदार चांगले, सर्व काही व्यवस्थित आहे. आता आपलं खुलं मार्केट आहे. आता कधी कधी शेतकरी असं म्हणतायत की आजूबाजूच्या तालुक्यामधून किंवा पंढरपूर, सातारा, सांगली, बीड, परभणीहून लोक इथं येत आहेत, त्याच्यामुळे बाजारभाव पडतात. हे काय खरं आहे? हो, हे 100% सत्य आहे. का व्यापाऱ्यांची जी एक लॉबी आहे ती तेवढीच असते, त्यांची एक कॅपॅसिटी घ्यायची तेवढीच आहे. आणि अचानक ज्यावेळेस बाहेरच्या मार्केटचा माल इकडे डंप होतो त्यावेळेस त्यांच्या कॅपॅसिटीच्या अतिरिक्त माल असेल तर नक्कीच बाजारभाव त्याचे परिणाम होतात आणि तो बाजारभाव भरपूर प्रमाणात डाऊन होतो. आणि परत ती लोक ज्यावेळेस बाजारभाव डाऊन होतो म्हणून यायची बंद होतात, परत इकडे थोडा बाजार उचलला का तिकडची लोक इकडे होतात. म्हणजे गरजेपेक्षा जर तुमची आवक वाढली तर बाजार कमी होणार आणि होतातच, हे आम्ही पण याच्यावर ठाम आहे. आता मला सांगा, खुली मार्केट आहे म्हणजे कोणी कुठेही मालाची विक्री करू शकतो. इथे येणाऱ्या शेतकऱ्यांची काय चूक आहे? नाही, काही चूक नाही. इथल्या शेतकऱ्यांची चूक नाही. जे शेतकरी माल घेऊन येतात त्यांची पण चूक आहे असं आम्ही म्हणू शकत नाही. कारण त्यांना मुक्त बाजारपेठ आहे, त्यांना येण्याचा अधिकार आहे, त्यांना विकण्याचा अधिकार आहे, त्यांना पण 2 पैसे मिळावे ही अपेक्षा आहे. म्हणूनच ते इथं येतात आणि माल घेऊन येतात. पण परंतु त्यांनी जर एक केलं तर बॅलन्स ठेवला, त्यांच्याच मार्केटला त्यांनी त्यांचा माल विकला तर त्यांना पण 2 पैसे मिळतील. इकडे त्यांचं म्हणणं साहेब असं असतं की तिकडे बाजारभाव कमी असतो, व्यापाऱ्यांची संख्या कमी असते. नारायणगावचं टोमॅटो मार्केट म्हणजे आता एक आंतरराष्ट्रीय बाजारपेठ झालेली आहे. इथं विविध राज्यामधून व्यापारी येतात आणि चांगल्या मालाचे पैसे होतात. साहेब मग आता मी तुमच्या मागच्या प्रश्न येतो, मग तुम्ही बाजार समितीला काय सुचवू इच्छिता का या प्रश्न मी परत येतो. जर त्यांच्याकडं आता बाजारभाव कमी आहे, तिकडे जर व्यापार कमी आहे, व्यापारी कमी आहे, तर नक्कीच तिथं सुविधांचा अभाव असेल, तिथं व्यापारी येण्यायोग्य परिस्थिती नसेल, व्यापाऱ्यांना तिथं बाजार समितीचे संकुल नसेल किंवा अशा काही प्रॉब्लेम असतील का जेणेकरून तिथल्या व्यापाऱ्यांना म्हणजे इथल्या व्यापाऱ्यांना किंवा ज्यांना कोणाला व्यापार करायचा आहे त्यांना तिथं ते सुटेबल वातावरण मिळत नसेल. नाहीतर जर जिथं पोटेन्शियल उपलब्ध आहे म्हणजे जिथं भरपूर प्रमाणात माल आहे पण व्यापारी नाहीये, हा विरोधाभास नाही का? माझा तुम्हाला प्रश्न आहे. म्हणजे तिथं जर त्यांना त्या सुविधा मिळाल्या व्यापारी वर्गाला, तिथल्या मार्केट कमिटीचा दोष ना, हा 100% दोषच म्हणावा लागेल. आम्ही तर पाहिलेलं नाहीये, पण ही परिस्थिती नक्कीच या दोषावर शिक्कामोर्तब करायला भाग पाडते. जर व्यापाऱ्यांना योग्य तिथं सुविधा मिळाल्या, योग्य पद्धतीने वातावरण मिळालं किंवा तिथं म्हणजे असं काय होऊ शकतं, कधी कधी व्यापारी घाबरतात काही ठिकाणी जायला, असं काय होऊ शकतं. त्यांना जर सेफ सिक्युरिटी मिळाली, आज नारायणगावला व्यापारी मुक्त असते, व्यापार करतो, एकदम छान सुंदरपणे रिलेशन बिल्डअप आहेत व्यापाऱ्यांची. आमच्या घरच्यासारखी नाती झालेली आहेत या 10 वर्षामध्ये. आम्ही जसं शेती करतो एकदम छान चालू. तुम्ही जर जाणकार शेतकरी वाटता आणि आहे, आम्ही टोमॅटोच्या दररोज बातम्या करतो. शेतकरी बांधवांना असं वाटतं की तुमचं चॅनल विघ्नर टाइम्स संपूर्ण महाराष्ट्रात किंवा अगदी इतर राज्यात पसरलेलं आहे. तुमची बातमी पाहिली का शेतकरी इथं जास्त येतात, त्याच्यामुळे आमच्या बाजारभावावर परिणाम होतो. तुम्ही टोमॅटोच्या बातम्या करू नये. वाणी साहेब, हे मी पण ऐकलं होतं एक दिवस तुमच्यावर काहीतरी शेतकऱ्यांनी
इथं चर्चेतून आता बोलायला पण सुरुवात केली होती, असं मी पण ती पण क्लिप मला बघायला मिळाली. परंतु असं काही नाही का वाणी सरांचा चॅनल हे दाखवतोय, मोठे मोठे इंटरनॅशनल चॅनल रोज अपडेट देत आहेत का शहरात गृहिणींना आगडोम झाला, कांद्याचा आगडोम झाला, टोमॅटोचा आगडोम झाला. मग त्या चॅनल बद्दल कोणाला तोंड मुस्कट उडायला जमत नाही. आणि तुम्ही जर इथं लोकलच्या ठिकाणी जर बातमी देताय आणि बातमीदाराचं तुम्ही आज चौथा आधारस्तंभ आहे व्यवस्थेचा, तुम्ही सत्य तेच दाखवताय ना, ते वास्तव दाखवताय. वास्तव दाखवत तुमचं काम आहे. हा वास्तव जे आहे, वास्तवाच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही दाखवलं आणि ते जर शेतकरी हिताच्या विरोधात असेल तर मी पण नक्कीच तुमच्या विरोधात असेल. साहेब 100% बातमीदार म्हणून आम्ही काही चुकीचं केलं किंवा चुकीचं दाखवलं तर ते तुम्ही हरकत घेऊ शकता ना. परंतु जे आहे ते मांडलं तर लोकांनी असं म्हणणं योग्य नाही ना. नाही तसं म्हणणं योग्य नाहीये, नक्कीच योग्य नाहीये. आता ते कसं होतं माहितीये का, लोक आपल्या मराठी भाषेमध्ये कावलेली येतात. साहेब शेतकऱ्याला एखादा प्रॉब्लेम झाला की शेतकरी सुरेश वाणी तुम्ही इकडे या, व्यापाऱ्यांनी बाजारभाव दिला एक आणि प्रत्यक्षात पैसे कमी दिलेत हे सांगायला फोन करतात. परंतु ज्या वेळेस एखादा असं बाबा दररोज आपण काय बाजारभाव आहे, शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे, व्यापाऱ्याचं काय म्हणणं आहे, अशी बातमी केली की शेतकऱ्यांना वाटतं तुमच्या बातमीमुळे बाहेरच्या तालुक्यातून लोक येतात. मी असं सोयीचं पाहणं कितपत योग्य. हे बघा, वाणी साहेबांच्याच बातमीनी शेतकऱ्यांना बाजार वापरतात असं का नाही. बाजार समितीनेच ओपन बाजार केले, बाजार समितीचे रोज मेसेज पडतात. ज्या मेसेजवर आम्ही रोजचा अपडेट घेतो, म्हणजे धना असो, आम्ही जे माल पिकवतो त्याचे अपडेट्स आम्हाला कमाल आणि किमाल टोटल तरकारी असो, कांदा असो, त्याच्यामध्ये फळबागायत असो, त्याचे आम्ही अपडेट बाजार समितीचा मेसेजवर घेतो आणि त्यानुसारच आम्ही करतो. वाणी साहेबांचं चॅनलची न्यूज कधी कधी 10 मिनिटाची असेल तर कधी 6 मिनिटाची असेल, बघायला पण वेळ नसतो. आम्ही 1 मिनिटात एक मेसेज क्लिक करतो, बाजार समितीचा मेसेज पाहतो. असंच ती लोक पाहत असतो. शेतकरी फोन नाही करते का? मग आता जे शेतकरी बांधवांना असं वाटतं की बाबा टोमॅटोची बातमी होऊ नये, त्या शेतकऱ्यांसंदर्भात तुम्ही काय सूचना कराल? नाही, त्या शेतकऱ्यांना नक्कीच असं सांगेल का बातमी होणं ही प्रत्येक प्रकारची बातमी असतो. टोमॅटोची जर बातमी नसेल, जर वार्तांकन नसेल तर तुमच्यापर्यंत अपडेट कशी येईल? आज तुम्हाला फक्त बाजार वाढले आणि ते पब्लिकला कळू नये म्हणजे माझा फक्त स्वार्थ मिळावा, मला एकट्याला मिळावा म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल तर हे चुकीचं आहे. तुम्हाला कितीतरी चांगल्या पण बातम्या आल्या पाहिजे, वार्तांकन झालंच पाहिजे, पत्रकारिता झालीच पाहिजे. कारण पत्रकारितेमधून तुम्हाला कितीतरी प्रकारचं नॉलेज मिळणार आहे. फक्त टोमॅटोचा एक शुल्लक लॉस तुम्ही असा म्हणू शकत नाही का त्याच्यामुळे पत्रकारिता व्हावंच नाही. तुम्हाला वाणी साहेबांकडून काय नाही, इतर कोणत्याही चॅनल काय खूप काही चांगलं ऐकायला मिळतंय, रोज मिळतंय. ते लोक पण पाऊस ऊन ताण न बघता, दिवस रात्र न बघता, ज्या ठिकाणी ज्या वेळी जी बातमी ती करायला त्या ठिकाणी पोहोचतात. तुम्हाला एका बातमीच फक्त वाईट वाटायचं कारण नाहीये. तुम्ही जर बाकीच्या बातम्यांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देता तर ह्या गोष्टीला सुद्धा तुम्ही हेल्दीपणाने घेतलं पाहिजे. आज सुशिक्षित शेतकरी शेती करायला आलेला आहे, त्यांनी त्याच पद्धतीने घेतलं पाहिजे ज्या पद्धतीने त्याची गरज आहे. आज आता विघ्नर टाइमच्या माध्यमातून आम्ही अगदी शेतकऱ्याच्या बांधापासून इतर अडीअडचणी रस्ता असेल, पाणी असेल, आरोग्य असेल, या सगळ्याबद्दल आम्ही आवाज उठवतो. किंवा एखादा राजकीय पुढारी चुकीचं वागला तर त्याच्याविरुद्धही आवाज उठवत असतो. एक शेतकरी म्हणून विघ्नर टाइम्स बद्दलच्या तुमच्या काय भावना? रोखोक विघ्नर टाइमच्या बाबतीत जर रोखोक बोलायला गेलं तर सर आम्ही तुम्हाला 100 मार्क देतो. कारण मी पाहिलंय इंगोर गावातला रस्ता असो, चिघळलेलं वातावरण असो, बाजारभाव असो किंवा सामाजिक, सांस्कृतिक किंवा कोणत्याही क्षेत्राशी तुमच्या निगडीत ज्या काही बातम्या आहेत ह्या एकदम परखड आहेत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.